आज आपण सगळ्यांना आवडणारी डिश बनवत आहे आणि ही डिश फक्त 1 कप रवापासून बनत आहे। इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। त्याच कपने ज्या प्रमाणात रवा घेतलेला त्याच प्रमाणामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे। कढई घेतलेली, कढईमध्ये पाणी टाकलेला, रवा टाकलेला आणि मीठ टाकलेला आणि मिक्स करून घेऊया। पाणी इथे जास्त वापरायचं नाही आहे आणि असेल नॉनस्टिक कढई तर नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा। नॉनस्टिक कढई घेतलेली, 1 कप पाणी आणि 1 कप रवा टाकलेला। छान असं बघा रवा आता कढई सोडत आहे। छान अशी रवा कढई सोडला, रव्याने कढई सोडली की आपण काढून घेऊया। डिश थंड होण्याकरिता, रवा थंड होण्याकरिता बाजूला आपण एका प्लेटमध्ये किंवा जे पण साहित्य असेल त्यामध्ये काढून घेऊया। बघा कढई सोडलेली आहे म्हणजे रवा फार झालेला आहे, रवा शिजलेला आहे। आता आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढले तरी चालेल। मी आता थंड होण्याकरिता बाजूला काढून घेत आहे। ही डिश छान लागतं। आपण बटाट्यापासून फ्रेंच फ्राईज बनवत असतात, ते कसं पुन्हा तळायचं असतं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असतं, खूप वेळ लागत असतं आणि थोड्या वेळानंतर नरम पण पडतात। इथे मी 1 मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाटा मी शिजवून घेतलेला, आधी शिजवून घेतलेला, 3-4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला आणि आता आपण बटाटा किसून घेत आहे। बघा छान असा बारीक किस केलेला, अख्खा बटाटा नाही राहिला पाहिजे। आपण रवा पण शिजवून घेतलेला होता, यामध्ये बटाटा टाकलेला। मीठचा वापर आपण आधीच केलेला आहे। प्रमाणामध्ये बरोबर ज्या प्रमाणात आपल्याला मीठ लागत असेल मिश्रणसाठी त्याप्रमाणे घेऊया आणि छान असं चपाती बनवत असतं त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं, बटाटा आणि रवा मिक्स करून घेतलेला। कोरपाट घेऊया किंवा मग भाजीचे कापत असतो ते घेऊया आणि छान असं चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। खूप पातळ असं लाटायचं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवायचा किंवा तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता। मी अक्षतला ज्याप्रमाणे आवडत असतं त्याप्रमाणे आजची डिश बनवत आहे, जेणेकरून अक्षत खाणार, म्हणजे माझं बाळाला आवडत असते त्याप्रमाणे मी आजची डिश बनवत आहे। तसे पण मी ही डिश 2 पद्धतीने कसे बनवायची ते सांगत आहे। बघा छान अशी चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटलेला आणि आता आपण आकार देऊया। लहान मोठा आकार आपण देऊ शकतो। या पद्धतीने छान असा कट दिलेला आहे। ही डिश 1 तास नरम पडत नाही, 30 ते 40 मिनिट नरम पडत नाही, छान असं कुरकुरीत राहतं, क्रिस्पी राहतं। फ्रेंच फ्राईज नरम पडतात, ही डिश नरम पडत नाही। सहज आपण ही डिश 30 ते 40 मिनिट छान खाण्याकरिता घेऊ शकतो, बनवून ठेवू शकतो। बघा अक्षतला छोट्या छोट्या आकारामध्ये आवडत असतं म्हणून मी अक्षतसाठी याप्रमाणे बनवलेली आहे डिश आणि मोठ्यांसाठी मोठा आकार देऊन डिश बनवलेली आहे। आधी मी बाळासाठी बनवून घेत आहे। बाळ मला रोज विचारत असतं मम्मी काय बनविले, त्याचा वेळच आहे 5 ते 5:30ला तो काही ना काही मागत असतं खाण्याकरता। मी काही ना काही कोणती ना कोणती डिश बनवून ठेवत असते आणि ही डिश त्याची फेवरेट आहे। या पद्धतीने छान असे बाळासाठी मी फ्रेंच फ्राईज बनवून घेतलेले आहे। कच्च्या बटाट्याचा वापर न केलेला सहज रवा आणि बटाट्यापासून आजचे फ्रेंच फ्राईज बनवत आहे। खूप वेळ लागत नाही, ही डिश 5 मिनिटमध्ये बनत असतं। नक्की बनवून बघा। तेल गरम असायला पाहिजे, नंतरच ही डिश आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि मीडियम गॅसवर ही डिश आपल्याला तळून घ्यायची आहे। जो मोठ्या आकाराचा फ्रेंच फ्राईज आहे तो आधी नरम असतो, छान असं तळत असतो, तेव्हा थोड्या वेळानंतर छान असं कडक बनतं, क्रिस्पी बनतं। सुरुवातीला नरम असतं, लगेच झारा लावायचा नाही जेणेकरून फ्रेंच फ्राईज तुटणार, म्हणून आधी शिजू द्यायचा आणि नंतरच छान असं अलटपलट करूया। छान असं बघा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत मी फ्रेंच फ्राईज बनवून घेतलेले आहे। नक्की बनवून बघा, तुम्ही बनविणार, घरच्या सगळ्यांना खूप आवडणार। क्रिस्पी कुरकुरीत छान असे मी फ्रेंच फ्राईज बनवून घेतलेले आहे। बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आजची डिश बनवलेली आहे। घरचे म्हणणार
परत बनव, मुलांना तर खूप आवडणार. ज्यांनी पण बनवून बघा आणि बनवली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की डिश कशी बनलेली आहे. कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. सॉस, पेरी पेरी मसाला, तुम्हाला जे पण आवडत असेल ते यासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नक्की बनवून बघा, कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे. बाय बाय.